राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा अजित पवार यांची निवड होईल असं जवळपास निश्चित झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने निर्णय झाल्यानंतर लगोलग त्यांचा शपथविधी होईल असं छगन भुजबळ यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला सांगितलं। ही बातमी सर्वप्रथम आम्ही आपल्यापर्यंत आणली होती आणि त्याच अनुषंगाने पुढचाही टप्पा बातमीचा असा आहे की पार्थ पवार सुनेत्रा अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागी जातील। राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा अजित पवारच असतील असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे। एकदा का गटनेतेपदाची निवड संपन्न झाली की त्यानंतर लगोलग शपथविधी करत उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा अजित पवार नियुक्त होतील। या निमित्तानं महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री लाभेल हेही लक्षात घ्यायला हवं। छगन भुजबळ यांनी या अनुषंगानं पक्षांतर्गत एकमत तयार करण्यासाठी प्रयत्नही केले आणि त्याचबरोबर सुनेत्रा अजित पवार यांच्याकडेच नेतृत्व राहील यासाठी सुद्धा प्रयत्न केल्याचं समजतंय। छगन भुजबळ यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीच्यानुसार पार्थ पवार राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे। सुनेत्रा अजित पवार सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत। त्यांना महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करण्यासाठी 6 महिन्यात महाराष्ट्रातल्या विधिमंडळाच्या 2 पैकी एका सभागृहात निवडून यावं लागेल आणि त्या जर तशा पद्धतीने निवडून आल्या तर लगोलग त्यांना राज्यसभेची जागा रिक्तही करावी लागेल। त्या रिक्त पदावर पार्थ पवार यांची नेमणूक होऊ शकते। छगन भुजबळ यांनी या संदर्भात पडद्यामागून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले। छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून याची माहिती सुद्धा दिली। दरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये त्यावेळेला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही हजर होते असं कळतंय। छगन भुजबळांच्या या प्रयत्नांच्या अनुषंगानं लवकरच या संपूर्ण स्थितीतलं चित्र वेगवान रीतीनं स्पष्ट होईल।